स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। मी तुम्हाला हे दाखवते आहे ते समोर आहे ते क्लाउड आहे जे की मी एका इव्हेंटसाठी म्हणजे विखे पाटीलचा एक फ्रेशर्स पार्टी मी घेतलेली होती। त्यासाठी आपल्याला हे ढग बनवायचे होते। त्यांची थीम होती ही क्लाउडवाली, त्यासाठी आपण हे बनवलेले। त्यासाठी मी काय केलं, आकाशकंदीलचे 2 बेस वापरलेले आणि त्यावरती मी हा सॉफ्ट सिल्कचा कापूस यूज केलेला, जो की आपण पिलो इम्पोर्टेडचे पिलोज असतात त्यामध्ये हा कापूस साधारणतः वापरला जातो। तर हा कापूस लावलेला त्याच्यावरती आणि त्यासाठी मी खाली काय केलेलं, वुडनचा फेविकॉल लावलेला, त्याच्यावरती हे पेस्ट केलेत ग्लू गनने। आणि त्यानंतर काय केलंय की वरती जी तार आहे त्याच्या आतमधून बल्ब सोडले आणि LED लाईट सोडल्या, जेणेकरून काय होईल की हा कुठेही लांब, आता याचा हॉलचा स्पेस खूप मोठा होता त्यामुळे साधारणतः कुठेही हा दिसला पाहिजे क्लाउड, त्या हिशोबाने हा मोठ्या साईजमध्ये बनवलेला। आणि काही मी छोट्या साईजमध्ये बनवलेले, जे की आपले रेग्युलर बलून्स असतात त्याला वरून फेविकॉल लावून त्याच्यावरती कापूस पेस्ट केलेला। ते असे काही छोट्या साईजचे आणि काही असे मोठ्या साईजचे, असे आपण 2 ते 3 बलून बनवलेले आणि काही मोठे बनवले। त्यानंतर बघा असा हा पेस्ट केलाय, त्या सेकंड बलूनलाही तसेच हा कापूस असा पेस्ट केलाय। हा रेग्युलर बलूनला लावलेला कापूस आहे आणि तो त्याला दुसऱ्याला मोठ्या बलूनला लावलेला कापूस आहे। त्यानंतरचा हा आहे फायनल लुक। त्यानंतर आपण त्यात LED बल्ब्स आणि LED लाईट्स टाकलेल्या, साधे बल्ब्स टाकलेले, त्याच्याने हा लुक झालाय। आणि पाहू शकता एखाद्याला रिअल ओरिजिनल ढग वाटेल असाच हा एक याचा लुक आलाय। आणि हा मी पूर्ण दुकानाची लाईट बंद करून तुम्हाला दाखवते की हा लुक कसा दिसतोय। आणि यानंतर तर तुम्ही स्टेजवरचा जो लुक बघाल तर त्याने तुम्ही अजूनच आकर्षित व्हाल, असा एवढा जबरदस्त तो दिसत होता। तर हा आहे आपला हॉलमधून फायनल त्याने हॉल कव्हर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। हा 2022चा इव्हेंट होता आपला। त्यानंतर 22, 23, 24, 25 यामध्ये जेवढे पण मी इव्हेंट केलेत त्याचे तुम्हाला मी सगळे 1 बाय 1 एक व्हिडिओज टाकणार आहे। त्यामध्ये मी ज्या काही क्रिएटिव्हिटीज केलेल्या आहेत, जे काही मॅनेजमेंट केलेलं आहे, काय डेकोरेशन केलं, हे सगळं मी तुम्हाला शेअर करणार आहे। त्यानंतर इव्हेंटच्याही काही टिप्स देणार आहे की इव्हेंट आपण कसा ऑर्गनाईज करू शेअर करणार आहे। त्यानंतर तुम्ही पहा इथे ही आपली DJ म्हणजे त्यानंतरची इव्हेंट झाल्यानंतरची ही होती DJ नाईट। तर हा आता आपल्या पार्टीचा व्ह्यू आहे। हा आपला बालाजी आहे आणि तो मस्तपैकी ही लाइटिंग ऑपरेट करतोय, शार्पी आणि लाईट्स हा ऑपरेट करतोय इथनं DJ वगैरे। तर तुम्ही पाहू शकता ही पार्टी अशी या प्रकारे चालू होती। त्यानंतर मस्त मुलगा एक सिंगिंग करत होता आणि बाकीचे स्टुडंट त्याला छान प्रकारे रिस्पॉन्स करत होते, मोबाईलचा टॉर्च लावून त्याला चेअर करत होते सगळेजण। त्यानंतर वेगवेगळ्या या प्रकारे आपला हा इव्हेंट डन झालाय। मी यानंतरचे इव्हेंटचे व्हिडिओज तुम्हाला 1 बाय 1 शेअर करेल। 2022चा हा इव्हेंट होता। 22, 23, 24, 25चे सगळे इव्हेंट्स मी तुम्हाला 1 बाय 1 दाखवेल। मी कोणत्या प्रकारचे इव्हेंट ऑर्गनाईज करते त्याची इन्फॉर्मेशन सांगेल। त्यानंतर इव्हेंट ऑर्गनाईज कसा करायचा हेही तुम्हाला मी शिकवेल। तर नक्कीच पुढचे पण व्हिडिओज बघा, त्यामध्ये मी नक्कीच वेगवेगळ्या कन्सेप्ट तुम्हाला शेअर करणार आहे। थँक्यू।